हा ज्ञानयज्ञ असणारा जो सोहळा आहे तो पट्टीवडगाव या गावामध्ये चालू आहे. आता ज्ञानयज्ञ सोहळा म्हटल्याच्या नंतर सगळ्या यज्ञामध्ये मोठा आहे. आणि जर दान धर्म करायचा असेल तर अशाच यज्ञामध्ये करा. कुठल्या हॉटेलवर करू नका ना, कुठल्या धाब्यावर करू नका. आणि इथं जर दान धर्म केलं तर याच्याकरता महाराज इतकं पुण्य आहे, इतकं पुण्य आहे. या जन्मामध्ये दान धर्म करा, त्याचं फळ तुम्हाला पुढल्या जन्मामध्ये मिळणार. त्याचं कारण सांगतो, माझ्या पदरचं बोलत नाही. नामदेव महाराजांनी या दानाच्या बद्दल एक सुंदर अभंगच लिहिलेला आहे. भूमी दाने होसी भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणी. लक्ष देऊन ऐका, तुमच्या कामाचं आहे. आताच्या काळामध्ये आपल्या गावामध्ये सगळ्यात जास्त जमिनीवाले जे लोक आहेत त्यांनी स्वतःचा विचार करायचा आणि असा विचार करायचा की ज्यांना ज्यांना जास्त जमीन आहे त्यांनी पूर्वजन्मामध्ये मंदिराकरता देवाच्या कामाकरता स्वतःची जमीन दान करून टाकलेली आहे. म्हणून आताच्या काळामध्ये त्यांना जमीन जास्त आहे. आणि ज्यांच्या 7-12 माझ्यासारख्या कोऱ्या आहेत त्यांनी कुठंच दानधर्म केलेलं नाही. विडाला विडाला भूमी दाने होसी भूमी पाळू. त्याच्या पुढलं वाक्य आहे का, कनक दाने कांती निर्मळू. आपल्या भाऊकडे बघा आता कसा चेहरा आहे भाऊचा. कनक दाने कांती निर्मळू. कांती शब्दाचा अर्थ होतो अंगावरचं कातड. आणि या अंगावरच्या कातड्याचं वर्णन असं आहे महाराज, तुम्ही याला किती बी हमामा लावा, रेक्सोना लावा, काय लावायचे लावा, देवानं दिलेलं जे कातड असतं ते ओरिजिनल असतं. म्हणजे असा अंदाज लावायचा की पहिल्या जन्मामध्ये भाऊनं सोनं दान केलेलं आहे. बरोबर आहे का. माझ्या पदरचं नाही. आणि असं पटत नसलं तर एकदा माझ्याकडे बघा, मी पहिल्या जन्मात काहीच दान केलं नाही म्हणून माझा चेहरा असा आहे. विडाला विडाला आणखी गोष्ट सांगतो विनोदाच्या बाबतीमध्ये. आमचे चुलते धोंडीराम लव्हारे त्यांनी सुद्धा निर्णय घेतला. आता या जन्मातला विषय सोडून द्या, पण आता पुढल्या जन्मामध्ये चांगलं सुंदर होण्याकरता, कांती निर्मळ होण्याकरता दरवर्षी कथाकाराला गुप्तदानाच्या स्वरूपामध्ये सोनच दान करतात. मला तर असं वाटतं नामदेव महाराजाचा अभंग वाचलाय काय की विडाला विडाला दिला ना, म्हणूनच म्हणलं ना मी. हा, कनक दाने कांती निर्मळू. आता त्याच्या पुढलं वाक्य आहे का, चंदन दाने सदा शीतळू. शीतळ शब्दाचा अर्थ असा होतो, माणसाच्या चेहऱ्याकडे तुम्ही पाहत राहा. सकाळी पहा, दुपारी पहा, संध्याकाळी पहा, त्याचा चेहरा सारखा असा शीतळ म्हणजे खोललेलाच दिसतो. आणि काही माणसं अशा असतात महाराज, बोरला पाणी लागू द्या, पोरग होऊ द्या, काही होऊ द्या, अरे तुला काय रोग आला का, काय झालं तुला, नेमकं काय झालं, फोडिली गौरी आणि पैसा दिसे तोंडावरी. आणि एक याच्या पुढलं आणखी वाक्य सांगतो, दान धर्म जर केला तर आपलं जीवनाचं असणारं कल्याण आहे. पण इतके काही लोक कंजूस आहेत ना महाराज, काय वर्णन करावं काय नाही. तुकोबारायांनी या कंजूस माणसाचा एक दृष्टांतच दिलेला आहे. एक जणाला पित्राचं भोजन घालायचं होतं. पित्राचं भोजन घालल्याच्या नंतर त्यानं निर्णय असा घेतला, मी कंजूस माणूस आहे आणि आपल्या घरचं अन्न दुसरं कोणी खाल्लंच नाही. मग पित्राचं जेवण म्हटल्याच्या नंतर एक गण जीव घालावा लागतो आणि एक सवाशीण जीव घालावं लागते. मग त्या माणसानं काय केलं, कंजूस होता, पत्नीला म्हणला सुंदर स्वयंपाक तयार कर. सुंदर पूर्णाचा पोळीचा असणारा बेत तयार केला. ताट 2 तयार कर. 2 ताटं असणारे तयार केले. आणि पत्नी मालकाला हात जोडून म्हणू लागली, गण कुठं आहे आणि सवाशीण कुठं आहे. म्हणला वेडे तुला कळतं का. म्हणला पंचपाळ माझ्याकडे घेऊन ये. पंचपाळ आणला. पंचपाळ तुझ्या हातामध्ये घे. पंचपाळ मी गण आणि तू मला लावल्याच्या नंतर तू सुवासीन मी तुला लावतो. आपण पितराचे ठाये आपण बाईल सुवासीन आई, बाईल सुवासीन आई, बाप सुवासीन
पाहिल सवासीन आई, पाहिल सवासीन आई, आपण पितराचे ठाये, आपण पितरा आपण पितरा म्हणून माणसानं कधी सुद्धा कंजूस वागायचं नाही. नामदेव महाराज वर्णन करतात, अन्नदाने दृढ आयुषी, मंदिर दाने भुवन पालखी, ओ उदक दाने सदा सुखी, ओ सुपरिमळू उपचारा, सुपरिमळू उपचारा, ओ अन्नदाने दृढ आयुषी, अन्नदाने ज्यांच्या ज्यांच्या हातानं अन्नदान होतं ना, काळाला सुद्धा त्या माणसाला मात्र घेऊन जाता येत नाही. म्हणून आपल्या सप्ताहामध्ये जेवढे अन्नदान करणारी मंडळी आहे ना, त्यांचं दृढ असणार आयुष्य आहे. मरणाची भूमिका जवळ येऊ शकत नाही. त्याचं कारण एक आहे, करोनाच्या कालावधीमध्ये आपण एवढे जर लोक वाचून राहिलो असतो तर त्याचं दुसरं तिसरं काही कारण नाही. तुमच्या हातानं कुठंतरी अन्नदान झालेलं होतं, म्हणून त्याच्यामुळं तुमचं असणार आयुष्य दृढ आहे. पुढं वर्णन केलेलं आहे, मंदिर दानी भुवन पालखी. आताच्या कालामध्ये लोक जे विमानामध्ये फिरतात, जे हेलिकॉप्टरमध्ये फिरतात आणि जे फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतात, पहिल्या जन्मामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सुंदर मंदिराचं बांधकाम केलं आणि दान करून असणारं ते मंदिर टाकलं. आणि आपल्या नशिबामध्ये आता असं आहे महाराज, आपल्याला विमान बी नाही, आपल्याला हेलिकॉप्टर बी नाही, आपल्या वाट्याला फक्त एकच गोष्ट आलेली आहे, 75 वर्षाचं कार्ड करायचं आणि डायरेक्ट एसटी मध्ये मोफत असणारा प्रवास करायचा. कंडक्टर म्हणतं जागा नाही, तुझ्या काय बापाची एसटी आहे का, येऊ दे की मध्ये. हा बरं, त्याच्या पुढं सांगतो आणखी, जर पुढे असे माणसं जर 75 वर्षाच्या पुढले दिसले की ड्रायव्हर एक घेर आगाव टाकते, फुकटे आहेत फुकटे. कळलं का ही सगळी जी भूमिका आहे का नाही, हे अन्नदाने दृढायुषी, मंदिर दाने भुवन पालखी यांच्याकरता पालखीच नाही. मग आपल्याला जागा कुठं, एसटी महामंडळाच्या महागलचं शीट गतिरोधकला आदळले की बस उचलू उचलू आदळायला, मग काय दुसरं असणार महाराज. आणि मंदिर दाने भुवन पालखी, पुन्हा उदक दाने सदा सुखी. जर तुम्हाला सुखी जर व्हायचं असेल तर एक काम करा बरं का, दान धर्म करत राहा, पण कोणतं पाण्याचं दान धर्म करा. आणि ते सुद्धा कोणतं पाण्याचं, तुम्ही कुठलंही आणून लोकांना पाजता असं नाही करायचं. आता पंगत बसली ना, पंगत बसल्याच्या नंतर बॉक्सच विकत आणायचा, घ्या माऊली घ्या, घ्या एवढी बाटली घ्या एकदा. महाराज हे उदक दान जर केलं ना, तर उदक दाने सदा सुखी आणि सुपरिमळू उपचारा. कुठं कुठं जरी तुम्ही गेलात तर तुमचा उपचारच चांगला होणार. विठाला विठाला. वस्त्रदाने सुंदरपण. जर दान धर्म करायचा असेल तर वस्त्राचं दान धर्म करायचं, पण ते सुद्धा चांगल्या वस्त्राचं बरं का. नाही तर आता लगानसराई सुरू झालेली आहे, 40 रुपयाची साडी असते, तिचं नाव असतं मूळ. 100 लग्न लावून येते पण कुणाच्याच अंगावर नाही, बस नुसती फिरायलेली साडी आहे. हा हा, क्या बात आहे, क्या बात आहे. एवढी फिरून गेल्याच्या नंतर तिची शेवटची अंत्ययात्रा कुठं, आता डायरेक्ट चंद्रभागेमध्येच. बस म्हणजे
वस्त्रदाने सुंदरपण, दान धर्म जर करायचा असेल वस्त्राचा तर सुंदर स्वरूपामध्ये असणारा कपडा घ्यायचा, आणि ती सुद्धा कुठं घ्यायचा माहितीये? आमच्या गोविंदभाऊच्या दुकानामध्ये. त्याचं कारण सांगतो. आळंदीला कपडे घेत नाही पण इथं येऊन घेतो का? तिथं सगळा चार्ज लागतो, इथं मात्र मोफत योजना आहे ना, कमी रेटमध्ये आहे. पण आपल्याला कळत नाही, आपण इथून तिकडे जातो. वस्त्रदाने सुंदरपण, आणि दान धर्म जर केलं ना, तर दान धर्म या वस्त्राचं केल्याच्या नंतर आताच्या काळामध्ये जेवढे जेवढे सुंदर माणसं दिसलेत का नाही असे, त्या माणसाकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं नजर के सामने जिगर के पाप. सारखं असं नुसतं बघतच राहावं असं वाटतं काही माणसाकडे. पापने सुद्धा काही पाडू वाटणार नाही. काही माणसं अशी असतात महाराज, एकदा बोललं की परत चेहऱ्याकडे बघू वाटतं. त्याचं कारण असं आहे महाराज, ज्या ज्या लोकांचे चेहरे न मेकअप करता असे सुंदर दिसतात ना, पहिल्या जन्मामध्ये त्यांनी वस्त्रदान केलेलं आहे. विडाला विडाला. सांगा, पुढला जन्म तुम्हाला माणसाचाच पाहिजे का? हो तरी म्हणा की हा. मग पुढला जन्म जर माणसाचाच पाहिजे असेल तर त्याच्याकरता तांबूल दान करायचं. तांबूल दान म्हणजे कीर्तन सुटल्याच्या नंतर, जेवण झाल्याच्या नंतर इकडं जायचं, पानाची करंडी आणायची, सुंदर असणारा कात, त्याला चुना, आणि जेवण झाल्याच्या नंतर नुसते इडे वाटीत राहायचं. घ्या पान, घ्या पान. पुढला जन्म 100% तुम्हाला माणसाचाच मिळणार. याच्या पुढे सांगतो महाराज, हे जर दान धर्म केलं तर हेच आपल्या सोबत आहे, दुसरं तिसरं काही नाही. विडाला विडाला. काही लोक कीर्तनात बसल्याच्या नंतर म्हणतात, महाराज भरपूर आयुष्य आहे, आणखी पुन्हा पंगत करू, पुन्हा दान धर्म करू. आता भरपूर ठिकाणी 10-10 वर्षाची माझी कीर्तन रूपी सेवा आहे. मी त्यांना जाऊन सांगितलं, एखादी सप्त्यामधली पंगत करा, हे करा, ते करा. करू महाराज, पुढं करू. आणि त्यांच्या गावामध्ये आता कथेला मी गेलो तर बाजूवर पडल्या पडल्या म्हातारा म्हणतं, महाराज सप्त्यातली काल्याची पंगत मला घेऊ वाटायला. मी म्हणलं, तुमचं खायचं बघा अगोदर, आता तुम्हालाच खायला नाही, तुम्ही गावाला काय जीव घालता? आता त्याचं कारण सांगतो. जोपर्यंत हातामध्ये कारभार आहे तोपर्यंतच दान धर्म करा, पुन्हा तुमच्या हातामध्ये सुद्धा काही राहणार नाही. विडाला विडाला. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या यज्ञामध्ये दान धर्म करण्याची एक भूमिका आहे. याच्या पुढे आणखी बोलतो. जर तुम्ही दान धर्म केला आणि जर सगळ्या लोकांनी जर सहकार्य केलं तर त्याचा परिणाम एक होईल. सगळं चांगली गोष्ट सांगतो. आपलं जे गाव आहे ना, संपूर्ण ठिकाणी परिसरामध्ये प्रसिद्ध असणारं गाव आहे. आणि जुन्या काळामध्ये एक म्हण होती बरं का, काही जर विसरून गेले असतील. सप्ताह करावा, बोला, सप्ताह करावा तर पट्टीवडगावनं. पण 500 रुपये सक्ती देऊन आता होत नाही बरं का. आता 500 रुपयात होत नाही सप्ताह आता. आणि त्याचं कारण एक सांगतो. सगळ्यांनी जर एका ठिकाणी आलात आणि पहिल्यासारखा जर सप्ताह केला तर परिसरातले गाव एक वाक्य बोलतील, मुलगी द्यावी तर पट्टीवडगाव मध्येच द्यावी. वाक्य ऐका, मुलगी द्यावी तर पट्टीवडगाव मध्येच द्यावी, आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणावी तर पट्टीवडगावचीच आणावी. विडाला विडाला. म्हणून तुमच्याजवळ फक्त आता एक रात्र शिल्लक आहे. एक रात्रीमध्ये तुम्हाला जेवढं दान धर्म करता येतं तेवढा विचार करा. रात्रभर झोपू नका. 500 द्यायचेत का 700 द्यायचेत का 800 द्यायचेत का दिलेले परत घ्यायचेत, सगळा विचार करा बरं का. आणि उद्याच्याला आपला अखंड हरिनाम सप्ताहाचा असणारा काला आहे, भरभरून असणारं सहकार्य करा. सहकार्य केल्याच्या नंतर मी तर सांगतो ना तुम्हाला, इथं 1 रुपया द्या, माझा भगवंत तुम्हाला 100 देईल. इथं 100 दिले तर लाख देईल. आणि जर हजारावर जर पावत्या पडल्या तर काय बोलायची गरज आहे महाराज. दवाखान्यात जर गेलात ना तर पुन्हा तुमच्या लक्षामध्ये येईल, सप्त्याला पट्टी दिली नाही आणि डॉक्टरकडे गेला आणि तिथं तपासणी फीस जर 500 लागली तर अंतकरण तुमचं दुखावलं जाईल पुन्हा. अरे सप्त्याला मी 500 दिले नाहीत आणि इथं डॉक्टरला मी 500 दिलेत, पण पुन्हा वेळ निघून गेलेली असते. काला झाल्याच्या नंतर तुम्हाला पट्टी मागण्याकरता घराकडे कुणीच येणार नाही. स्वतःचा उद्धार करायचा असेल तर वर्गणी इथं आणून द्या, माणूस आपल्या घराकडे येऊ देऊ नका. विठाला विठाला. आणि याच्या पुढला आणखी भूमिका सांगतो. उद्या आहे काला आणि आजच्या दिवशी भगवंताकडे मागली जाते मागणी.
ही एक आजचा दिवसाचा कीर्तनाचा भाग असतो. आता कुणी पुन्हा मागणी मागायची, मृदंगाचार्यानं एकच मागणी मागायची, देवा हे जे असणारे माझे 2 हात आहेत ना, 24 तासाच्या स्वरूपामध्ये सारखे असणारे बोल निघावे. बर. गायनाचार्यानं एकच मागणी मागायची, शेवटच्या श्वासापर्यंत माझा जो कंठ आहे ना भगवंता, कधी सुद्धा असणारा कमी पडू नये, श्वास कधी कमी पडू नये. गायनाचार्यानं ही विनंती करायची. चोपदारांना अशी विनंती करायची, किती बी कीर्तन रंगामध्ये आलं तर मी चोपदाराचा असा दांडा नाही मी सोडणार, मी असाच त्याच्यावर झोप घेणार. असाच काय 4 दिवसांना बघावलं, असाची दांडा धरलेला, त्याच्यात काय हालचाल नाही. हा महाराज मागणी मागत असताना सुद्धा वर्णन केलेलं आहे. आता याच्या पुढे सांगतो. साऊंड सिस्टीम वाल्यांना मागणी मागायची, माझा मंडप कुठल्याही तमाशाच्या कार्यक्रमाला लागू अजिबात लागू नये, माझा मंडप लागावा तर सप्त्याच्याच कार्यक्रमाला लागावा, आणि ते पण सगळ्यापेक्षा कमी भावामध्ये लागावं. बरं का वाढवून लागावा तसं नाही, कमी ह्याच्यामध्ये लागावा. त्याच्या पुढे बोलतो, आचार्य मंडळीने सुद्धा स्वयंपाक करत असताना एकच मागणी मागायची, देवा हे जे असणारे हात आहेत ना, या हातानं दुसरा अन्न पदार्थ शिजवू नये, या हातानं एकच स्वयंपाक फक्त करून घालावा. जे जे भावी भक्त कथा कीर्तन श्रवण करतात यांच्या मुखामध्ये आमच्या हातानं फक्त प्रवास जावा, एवढीच आमची विनंती आहे. विडाला विडाला. अन्नदान करणाऱ्या मंडळींनी मागणी मागायची, या वर्षीची पंगत केलीच केली, पण चंद्र सूर्य असेपर्यंत आमची असणारी पंगत चालतच राहावी. हा कुठल्याच गोष्टीमध्ये मागणी मागत असताना कमतरते मात्र पडू द्यायची नाही, कारण देवाकडे मागणी मागत असताना देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ चरण न सोडी सर्वथा, आणि तुझी आन पंढरीनाथा. विठाला विठाला. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज 7व्या दिवसाची असणारी कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. त्याचं कारण एक सांगतो, माझ्याकडे जी सेवा आलेली आहे ते रिकाम्या जागा भरा. बरोबर बरोबर, रिकाम्या जागा भरा. आणि घटना अशी घडली, 2 दिवस माझे शिल्लक होते, आणि म्हणलं इथून आता आळंदीला जाऊन डिझेल जाळायचं, परत इकडल्याच परिसरात कीर्तनला यायचं, म्हणून मी 2 दिवस थांबलो. पण हनुमंतरायाच्या मनामध्ये आले असेल, बाबा कीर्तनाची सुरुवात जर तू कुठून केली असशील तर इथूनच केली, ती सुद्धा बालूभाऊच्या कृपेमुळेच सुरुवात केली. बरं का, कोणीच मला कीर्तन करू देत नव्हतं, आणि सगळेजण म्हणले, अरे आमचं आयुष्य गेलं, आणखी आम्हाला चाल जमली नाही, तुला कीर्तन काय जमतं. भाऊने सांगितलं, जसं लेकरू बोलल तसं 2 तास बोलू द्या त्याला. आणि ते लेकरू आता असं बोलायलंय की अख्ख्या मुंबईपर्यंत फिरायले. बरं का, आता इथंच फिरतंय असं नाही, सगळीकडे फिरतं लेकरू. तसं माझी एक विनंती आहे की आपले लेकरं सुद्धा इकडं पाठवा. जर इथं पाठवले तर इथं पाठवल्याच्या नंतर वयोवृद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला घराच्या बाहेर कोणी काढणार नाही, आणि उद्याच्याला कुणाजवळ घरानं करायची गरज पडणार नाही की मला माझी पोरं सांभाळीना गेले. विडाला विडाला. आणि आणखी एक विनोदानं सांगतो बरं का, एक 8-10 वर्षाखाली मी एक वाक्य बोललो होतं, कुणाच्या लक्षामध्ये असेल अथवा नसेल. मी सगळ्या गावकरी मंडळाला म्हणलं होतं, बाबा मला कथा सांगू द्या, मी 11,000 रुपये देतो. ऐकायला ना तुम्ही, मला कथा सांगू द्या, मी 11,000 रुपये देतो. लोक म्हणले, बसा शांत, तुमची 11 बी नको, तुमची कथाही नको. पण आता मी बी ठरवलंय, आता गेल्या वर्षीच्या कथाकाराला जेवढे पैसे दिले तेवढेच मला द्यायचे, तरच मी कथा सांगणार, नाही तर अजिबात सांगणार नाही. का, फुकट माल म्हणलं की कुणी घ्यायला तयार आहे. बरोबर आहे काय. आणि इकत माल म्हणल्याच्या नंतर माल चांगला आहे म्हणतात बरं का. आता मग आता त्याच्याकरता जेवढे यावर्षी दिले, ज्या वर्षी माझा नंबर लागल त्या वर्षी, गेल्या वर्षी जेवढे दिलेत तेवढेच मात्र मला द्यावं लागतील, कमी नाही. त्याचं आणखी एक कारण सांगतो, महाराज पट्टीवडगावचा सुद्धा आहे, आणि माऊलीच्या कृपेनं आळंदीचा सुद्धा आहे. उद्याच्याला जर माझ्या मठाचं बांधकाम जर केलं तर तुम्हाला कधीही चहा तिथं मिळेल आणि पाणी मिळेल, पण इतराच्या ठिकाणी जर गेला तर तुमचा कोणी विचार केला जाणार नाही. विठाला विठाला. म्हणून आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे माझ्याकडे आली, आणि सगळ्यात मोठं जर संकट माझ्या पुढं कोणतं असेल तर दुसऱ्याच्या
अभंगावर कीर्तन करणं एवढं सोपं नाही बरं का. कुठेही गप्पा लोक मारतील, कुठेही लोक गप्पा मारतील, पण दुसऱ्याच्या अभंगावर कीर्तन करायचं म्हणजे एवढं सोपं नाही. याच्या पुढे आणखी शेतकऱ्याच्या भाषेमध्ये सांगतो, दुसऱ्याचे बैल, दुसऱ्याचे असणारे इकणं, ह्याच्यावर जर जमीन करायची म्हटलं तर जमीनच बरोबर होत नाही बरं का. आणि आता हे संकट असणार माझ्याकडे आहे, पण माऊलीच्या कृपेनं ते संकट मी सोडवणार. विडाला विडाला. माझी तर तुम्हाला खणखणीत विनंती आहे, कीर्तनकाराची तारीख जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला आणखी कळालेलं नाही. कीर्तनकाराची तारीख जर घ्यायची असेल तर त्याला पहिले 2-3 शब्द बोला आणि मग त्याची तारीख घ्या. त्याला एकच शब्द सांगायचा. आमच्या इथलं कीर्तन रात्री 9ला सुरुवात होतं. 9:15 वाजता तुम्ही विना घेतल्याच्या नंतर, रामकृष्ण हरी झाल्याच्या नंतर, रूप पाहताचा अभंग झाल्याच्या नंतर ज्यावेळेला अभंग घ्यायचा आहे त्यावेळेला सप्ताहाची कमिटी मंडळी अभंग तुम्हाला लिहून देईल. त्या अभंगावर तुम्ही कीर्तन करायचं. आणि ते कीर्तन झाल्याच्या नंतर तुमची जेवढी फीस आहे तेवढी आम्ही तुम्हाला फीस देणार. आणि तेवढं कीर्तन झाल्याच्या नंतर एकदा हरिपाठ सगळा म्हणून दाखवायचा, भगवद्गीतेचा 15वा एकदा अध्याय म्हणून दाखवायचा, 12वा म्हणायचा, काकडा सगळा एकदा म्हणायचा, निघून जायचं. कीर्तनकार बुवा तिथूनच सांगतो, तारीख शिल्लक नाही. बरोबर आहे का? तारीखच शिल्लक नाही म्हणतो तो. हे आपल्याला कळना. आपण युट्यूबवर बघायचं, आई माझी, संपलं. लय नंबर एक गाजलेला आहे बरं का. घ्या 30 द्या, 40 द्या. मग ती 40 देऊन आज हे हाल झाले ना. मग आता बरोबर आहे का नाही? आता देत असताना विचार करून द्या. पैसा कमवण्याकरता भरपूर लागतं, देण्याकरता काही लागत नाही. विडाला विडाला. अभंग असा आहे महाराज. या अभंगाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा. आणि त्या तुकोबारायांचा जर महिमा जर वर्णन जर करायचं म्हटलं तर त्या महिम्याच्या बाबतीमध्ये काय वर्णन करावं महाराज. त्यांचा महिमाच असा आहे, 13 दिवस वह्या रक्षुनिया उदकी, कोरड्याची काढून अपार कविता वर्णून या देही. 13 दिवस वह्या रक्षुनिया उदकी, कोरड्याची काढुनी दाखविल्या शेखी, अपार कविता शक्ती मिरवुनी यहलोकी, अन कीर्तन श्रवणे त्यांच्या, बस कीर्तन श्रवणे त्यांच्या उद्धरती जनकोटी. असा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारा भाग आहे. म्हणून त्या तुकोबारायांचा असणारा सेवेकरिता घेतलेला अभंग आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जे वर्णन करतात ना, ते वर्णन करत असताना बोलतात की या ठिकाणी मी जतन करणार, आणि ते जतन करत असताना सुद्धा जीवानं करणार. अभंगाचं पहिलं चरण, जतन करो जीवे जतना करी ना जीवे, जतना करी ना जीवे, जतना करी
महाराज अभंग सोडवतो का नाही सोडवतो लक्ष देऊन ऐका. पहिला शब्द आहे जतन करीन जीवे. आणि या जतन करीन जीवे, जीवे शब्दाचा अर्थ होतो जीव. पण नेमकं लोक बोलत बोलत शिवी देत असताना म्हणतात तुझ्या जीवाला लाज तरी वाटली पाहिजे कमीत कमी. पण नेमकं जीवाला लाज वाटायला जीव तरी अगोदर कळायला पाहिजे. नेमकं जीव तरी कशाला म्हणायचं ते. त्या जीवाची व्याख्या अगोदर ऐका. नंबर 1 बुद्धी. बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास हे 3 मिळून होतो जीव. याच्या पुढे सांगतो. लोक बोलत बोलत म्हणतात आत्ताच जीव निघून गेला हो. पण एक सांगतो त्या जीवामध्ये मरत असताना बुद्धी एक मरते आणि त्याच्यामध्ये मरत असताना बुद्धीचा आभास एक मरतो. पण बुद्धी अधिष्ठान चैतन्य मात्र कधी मरत नाही. आणि त्या जीवाची व्याख्या ही एक आहे. नंबर 2 जीवाची दुसरी व्याख्या आहे का अंतकरण. अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतकरणामध्ये चैतन्याचा आभास हे 3 मिळून होतात जीव. विडाला विडाला. आणि या जीवानं मी काय करील तर जतन करीन जीवे. पण जतन करीन जीवे, पण ते जीवानं जतन करत असताना मी नुसतं जीवानं जतन करणार नाही, तर करत असताना शुद्ध भावे करोने शुद्ध भावे. त्या भावाच्या बद्दल ऐका. आता काही जणांचे भाव वेगळे आहेत, काही जणांचे भाव वेगळे आहेत. पण त्या भावाच्या बाबतीमध्ये एक दृष्टांत जर सांगायचा म्हटलं तरी फार महत्त्वाचा. आणि पाठीमागे एक कीर्तनकार करोनाच्या कालावधीमध्ये मरण पावले. त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तर लोक आज हसतात. आणि विनोदाचा असणारा बादशाह माणूस तो. त्यांचं नाव इंगळे महाराज. दृष्टांत देत असताना कुठलाही दृष्टांत नाही. आणि त्यांचा प्रसिद्ध असणारा एक दृष्टांत आहे त्या भावाच्या बाबतीमध्ये. घटना अशी घडली. आई आणि आईचं असणारं लेकरू, लग्न झालेलं असणारं ते लेकरू, आईनं दररोज सांगायचं बाळा देवाची पूजा कर बरं. आजोबांनी त्यांच्यासोबत पूजा करायची. दररोज आजोबानं आणि त्या बाळ्यानं पूजा करायची. घटना अशी घडली. एक दिवस आजोबाला लेकीकडे जावं लागलं. पण लेकीकडे जात असताना आजोबानं सांगून गेले सुनबाई हे पूजा करण्याकरता आळसपणा जास्त करतं बरं का. भल्या पहाटे याला 4ला उठवायचं आणि याला पूजा करण्याकरता बसवायचं. घटना अशी घडली. आजोबा असणारे निघून गेले लेकीकडं. त्या बाळ्याला असं वाटलं की आता आजोबा 8 दिवस येत नाहीत, आता निवांत 8 वाजेपर्यंत झोपा. पण आई म्हणजे आईच. आईनं बरोबर 4 वाजता उठविलं. बाळ्याला अगोदर तर देवाचा राग आलेला होता. राग आल्याच्यानंतर बाळ्यानं काय केलं, सगळेच देव भरले, बकेटामध्ये टाकले. गावाच्या बाहेर एक विहीर होती, त्याला एक असं चाक बसवलेलं होतं. सगळे देव बकेटामध्ये भरले आणि त्या विहिरीमध्ये बकेट सोडलं. जेवढे जेवढे जड देव होते तेवढे बकेटामध्ये राहिले आणि जेवढे जेवढे हलके होते ते बकेटाच्या बाहेर निघाले. त्यांना काही पाहता येत नव्हतं. ते हिळचे असणारे तळालाच निघून गेले. बकेट घरी आणलं, देवमधले काढले आणि देवघरावर ठेवले. आईनं सांगितलं यांना अगरबत्ती गंध वगैरे काही लाव की. बाळ्यानं हसत हसत सांगितलं आई किती वेळी ग म्हणला तो. भावकीतलं एक माणूस मेल्याच्या नंतर लोक 10-10 दिवसापर्यंत गण लावित नाहीत म्हणला. ह्यांच्या भावकीचे तर 15-16 जर मेलेत म्हणला. आता ह्यांना अजिबात गंध लावता येत नाही. आईला राग आला आणि मारहाण करू लागली. शेवटी बाळ्यानं निर्णय घेतला आई तर राहून जमणार नाही, आता सगळ्यात जास्त जर पाहून उपचार जर कुठं असेल आपला तर सासरवाडीला. निघाला बाळ्या सासरवाडीला. घटना अशी घडली. सकाळची वेळ असणारी 9 वाजण्याची. दुसऱ्या दिवशी गेला सकाळी आणि गेल्याच्या नंतर सासरे बुवा घराच्या बाहेर गेले होते. जवाई आले. सासूला तर आनंद झाला. जवाई बापा तुम्ही आलेत ना, छान छान तुमच्याकरता सुंदर स्वयंपाक करते. फक्त एकच माझी विनंती आहे, सासरे बुवा बाहेर गेले आहे तेवढी देवाची पूजा करा. ह्याला तर बसल्या बसल्याच थंडी ताप आला. देवाची पूजा सुरू झाली. पूजा सुरू झाल्याच्या नंतर अगरबत्तीचा वास येऊ लागला. शेजारी बाई एक आली. ती म्हणली आमचेही मला घराच्या बाहेर गेले तर 11 वाजत आले तर आणि आमच्याही घरची देवाची पूजा करायची आहे, तेवढ्या जवाई बापाला सांगा. जवाई बापा तिकडेही गेले. तिथली पूजा केली. पण त्याने एक निर्णय घेतला, मला पूजेचा कंटाळा भरपूर आहे, माझ्याजवळ भाव नाही, असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. मरण्याकरता गावाच्या शेजारी निघून गेले. एक भरलेली असणारी काठोकाठ विहीर होती. पाणी भरपूर होतं. त्यानं विचार केला आता मला जरी पोहता येत असेल
तरी मी या विहिरीमध्ये उडी टाकल्याच्या नंतर हातपाय हलवणार नाही, या विहिरीमध्ये जीव देणार. तेवढ्याच घटना अशी घडली, विहिरीमध्ये उडी टाकणार, विहिरीचा मालक तिकूनच पळत आला. जीव देऊ नको. कुणाचं देणं झालं असेल, बायको घरामध्ये सांभाळत नसेल, कुणी नीट बोलत नसेल तर काळजी करू नको, माझ्या घरी राहा, मरेपर्यंत सांभाळतो. ती मला एवढे उपकार करला, त्याचं कारण तरी सांगा. काही करू नको, फक्त माझ्या घरची देवपूजा कर. अरे म्हणला त्याच्याकरता तर मी मरालोय, म्हणला विटाला विटाला. आणि तुकोबरा इथं वर्णन करतात, जतन करीन जिवे आणि शुद्ध भावे करुणी. पण काय जतन करणार? विठ्ठल विठ्ठल हे धन आणि जीवन अंतकाळीचे. अंतकाळाला सोबत जर काय येणार असेल तर अंतकाळाला काही सोबत येणार नाही. अंतकाळी फक्त तुमच्या दोनच गोष्टी सोबत येणार. एक, पाप पुण्य अंती दोन्हीची सांगाती. पाप पुण्य अंती दोन्हीची सांगाती. येर तेरा हाती जेथीचे जेथी. येर तेरा हाती जेथीचे जेथी. पाप पुण्य अंती दोन्हीची सांगाती. पाप पुण्य अंती दोन्हीची सांगाती. येर तेरा हाती जेथीचे जेथी. येर तेरा हाती जेथीचे जेथी. काही सोबत येणार नाही, फक्त दोन गोष्टी सोबत येणार. केलेलं पाप आणि कथा कीर्तनामध्ये अशा ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये केलेलं पुण्य, एवढंच सोबत येणार आहे. दुसरं तिसरं काही येणार नाही. तुकोबरायांना पुन्हा प्रश्न विचारला, महाराज हे करत असताना आम्हाला जास्त रोकाव जर करणारा कोणती गोष्ट असेल तर वर्दळ हे संचित सारू. मग इथं आम्हाला वर्दळ जर कोणती येणारी असेल तर वर्दळ म्हणजे एकच आहे, ती म्हणजे संचिताची. त्या संचिताची व्याख्या तुम्ही 2 दिवसापासून ऐकत आहात, पण मी सुद्धा तुम्हाला संचिताची आणखी एक व्याख्या सांगतो. लाडगुरुजींनी सुद्धा एक व्याख्या सांगितली आणि रात्रीच्या महाराजांनी सुद्धा एक व्याख्या सांगितली. याच्यात थोडंसं बाजूला जाऊन एक व्याख्या सांगतो आणखी. अनंत जन्मामध्ये केलेलं असणारं पाप असो किंवा पुण्य असो, या सगळ्याचं गाठोडं एकदा जमा झालं आणि आणखी जन्म झालेला नाही, फक्त गाठोडं जमा झालेलं आहे. आणि ते सुद्धा आईच्या उदराशयामध्ये असणारा मांसाचा गोळा तयार झालेला आहे. याचंच नाव असणारं संचित आहे. आईच्या उदराशयामधून बाहेर आल्याच्या नंतर, जन्म झाल्याच्या नंतर त्याचं नाव आहे प्रारब्ध. आणि जन्म झाल्याच्या नंतर एक एक क्रिया करू लागलं, त्याचं नाव आहे क्रियमान. विडाला विडाला. आणि शेवटी तुकोबराय वर्णन करतात, आता हे विठ्ठल विठ्ठल असणारं जे नाम आहे, मी माझ्या तुका म्हणी हृदय पोटी आणि ये संपुटी साठवू. अशा स्वरूपामध्ये हे असणारं विठ्ठलाचं असणारं जे नाव आहे, माझ्या हृदयामध्ये मी साठवून ठेवणार. आणि हे नाव सुद्धा तुमच्यासोबत असावं, तुम्ही सुद्धा ते हृदयामध्ये साठवावं. म्हणून एकदा पंढरीश परमात्म्याचं आपण सगळेजण एकदा भजन करू. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आता दोन्ही पण मला अडचण आहे बरं का. अगोदर तर एक कीर्तन, ते सुद्धा अवघड अभंगावर. आता माझं भांडवल संपलं तर भाऊ म्हणतात आणखी अर्धा तास वाढवा. नाही असू द्या ना. आता कसं आहे, जेवढं मी पाठ केलं होतं ना आता, हे जो हां. आणि कसं आहे, किती जरी विस्तृत स्वरूपामध्ये बोलायचं म्हटलं तर मी समोर बघत आहे, लोकाले गरमत आहे, लोकाले आता भूका पण लागलेले आहेत. आणि कसं आहे माहिती का, आणखी एक विनोदानं सांगतो. घटना अशी घडली, घडूच नाही. एक तर कामधंद्याची दिवस, लोकाला भूक लागली, भूक लागल्याच्या नंतर एक माणूस मेलं. लक्षात आलं का? भूक लागली आणि एक माणूस मेलं.
ती म्हणली आता लागू द्या भूक, त्याला फक्त गावाच्या बाहेर एकदा काढू, एकदा गावाच्या बाहेर काढल्याच्या नंतर पुन्हा एकदा जेवण करू. पण घटना अशी घडली, कसं तरी नेऊन दहन केलं नाही तवरचं तर दुसऱ्या गावात गेलं. बरोबर आहे का नाही? अगोदर तर तुम्हाला एकाच कीर्तनाचा कटाळा, त्याच्यामध्ये दुसरं एक कीर्तन. पण महाराज असो, सगळ्यात आपल्यासोबत जर काही येणारा असेल तर फक्त नामस्मरणाची असणारी भूमिका आपल्यासोबत येणारी आहे. आणि तुकोबाराय वर्णन करतात, तुका म्हणे हृदयपोटी आणि करुणीपोटी किंवा ये संपुटी साठवू. आता एकच आहे, हा, करुणीपोटी साठवू म्हणजे हे असणारं मी पोटामध्ये साठवेल. पण त्या पोटाच्या बाबतीमध्ये आणखी एक व्याख्या सांगतो. नेमकं पोट आणि हृदय याच्यामध्ये जर बोलायचं म्हटलं तर पोटामध्ये असतं ते अन्न, आणि हृदयाच्या भागामध्ये आणखी एक वर्णन केलं आहे. हृदय आणि अंतकरण याच्यामध्ये काहीच बदल नाही, हृदय आणि अंतकरण एकच. पण नेमकं अंतकरण कशाला म्हणायचं? त्या अंतकरणाचे असणारे 4 भाग आहेत. नंबर 1 मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे 4 मिळून होतं अंतकरण. तुकोबाराय वर्णन करतात, या अंतकरणामध्ये मी असणारं त्या भगवंताचं असणारं नाव मात्र मी या ठिकाणी साठवणार. आणि याच्या पुढं सांगतो, ते नाव साठवत असताना तुम्ही संताचं नाव साठवा किंवा देवाचं नाव साठवा. उलट एखाद्या वेळेस देवाचं जरी नाही साठवलं, संताचं जरी साठवलं, तरी एक सांगतो, देवापेक्षा जर मोठे कोण असतील तर देवापेक्षा मोठे आहेत संत. कसं? नामदेव महाराजांचं एक प्रमाण आहे, आता भजनेची देव केला आणि भक्त वडील देव धाकुला. म्हणजे देव असणारा लहान आहे आणि देवाचा भक्त असणारा तो मात्र मोठा आहे. म्हणून या ठिकाणी झालेली असणारी जी सेवा आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि संपूर्ण असणारी या ठिकाणी प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी अर्चित से भक्ती, तशा स्वरूपामध्ये या ठिकाणी मी सेवेचा असणारा जो काही भाग आहे, धावत्या वेगामध्ये मी सेवा करण्याचा प्रयत्न केला. आता उद्याच्याला संभाजीनगरला कीर्तन आहे आणि मला फक्त मुक्कामाला जायचं होतं, म्हणून मी म्हणलं काही हरकत नाही, कीर्तन करतो. आणि आपल्याला सुद्धा अडचण होती गावकरी मंडळीला की आता कथाकार महाराजांना लांब जायचं होतं, म्हणून मला सुद्धा एक असणारी संधी मिळाली. आणि ही संधी मी माऊलीचरणी प्रार्थना करतो की मला अशीच संधी मिळावी. काही गोष्टी अशा आहेत की शक्यतो कुणी जेवण करा म्हटलं तर जेवण करण्याकरताच बसायचं, आणि एखादी महिला मंडळी जर म्हटली ना एवढं कुंकू लिहून जावं, तर त्याच्याकरता सुद्धा कधी मात्र इन्कार करायचा नाही. काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणून त्या गोष्टीचा सुद्धा कधी इन्कार करायचा नाही आणि जेवण्याचा सुद्धा कधी इन्कार करायचा नाही. एकदा जर समजा नाट लागला आणि एकदा जर सकाळी माणूस उपाशी गेला तर पुन्हा मात्र त्याला जेवण मिळत नाही. आणि त्याच्या पुढे आणखी एक सांगतो, महाराज पुन्हा वाजू द्या, तुम्ही वाजवतो पण हां, याच्या पुढे आणखी एक बोलतो जाता जाता. फार आपल्या महत्त्वाची गोष्ट आहे. काही लोक व्यसन करत आहेत आणि त्या व्यसनाच्या बाबतीमध्ये बोलणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. पेणाऱ्या माणसाला माझा कधीच विरोध नाही, पण एक मात्र चांगलं बोलतो बरं का. हे शरीर म्हणजे एकटा तुमच्याच शरीर आहे आणि या शरीरावर एकटा तुमच्याचाच अधिकार आहे असं मात्र नाही बरं का. हे शरीर तुम्ही खर्च करायलात आणि तुमचं शरीर आहेत म्हणून खर्च करायलात. हे प्यायलात ना तुम्ही, प्या, पण माझं वाक्य चांगलं आहे का. या शरीरावर तुमच्या एकट्याचाच अधिकार आहे अशातला भाग नाही. या शरीरावर दुसरा जर कुणाचा अधिकार असेल तर या शरीरावर अधिकार आहे अर्धांगिनीचा, पत्नीचा. हे जर शरीर तुम्ही जर गमावून बसता आलं, जर मृत्युमुखी पडलं, तर ती तुमची असणारी पत्नी तिला मरेपर्यंतच्या कालावधीपर्यंत कपाळाला कधी कुंकू लावता येणार नाही. ही लक्षात ठेवा. याच्या पुढे वाक्य सांगतो, ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्याचं एकमेव जर कारण कोणतं असेल तर मी वयोवृद्ध झाल्याच्या नंतर माझं पोरग मला सांभाळील, म्हणून त्यांचा एक असणारा अपेक्षेचा भाग आहे. पण तुम्ही जर हे शरीर गमावून बसला तर म्हातारपणी त्यांना कोण सांभाळेल. त्याच्या पुढलं वाक्य आहे का, तुमच्या मुलीला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, मुलाला सुद्धा तेच डिग्री घ्यायची आहे, पण बापाजवळ पैसेच नाही तर बाप मरून गेला आहे व्यसन करून, त्या मुलाचं सुद्धा पुढं कसं होणार. याच्याकरता प्यायची असेल ना, ह्या सगळ्या जणांचा एकदा विचार करा आणि मग प्यायला सुरुवात करा. हे जर पेण्याकरता जर सुरुवात जर तुम्ही केली ना, सगळ्याचा विचार जर केला तर कुठल्या डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेण्याची गरज पडत नाही. हा विचार केल्याच्या नंतर हेच मोठं इंजेक्शन आहे. विठाला विठाला. म्हणून एकदा सगळ्या जणांनी माऊलीचं एकदा सुंदर असणार एकदा भजन करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.